कोण बनलास तू? स्वराज्य माझा जन्मसिद्ध काय तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळक. आज तू लोकमान्य टिळक का बनलास? काय म्हणजे लोकमान्य टिळक? गणपती आपल्यासोबत नाव काय तुझं? वेद. हा, आपल्यासोबत वेदचे आई बाबा आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. वेदला तुम्ही लोकमान्यांच्या वेशभूषेत तिकडे आणलेला आहे, नेमकं काय वाटतं? का तुम्ही त्याला अशा वेशभूषेत आणलं? ॲक्च्युली आज गणेश उत्सव आहे, विसर्जनाची मिरवणूक सुरू आहे, त्याच्यामुळे आम्ही याला आज लोकमान्य टिळक याची वेशभूषा करून आणलेली आहे, म्हणजे जेणेकरून पुढच्याही पिढीला समजावं की बाळ गंगाधर टिळकांनी हा गणेश उत्सव नेमका कशासाठी सुरू केला होता आणि त्याचा हेतू काय. नक्कीच, त्याचे बाबा देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत. अशा प्रकारे आपला जो जुना वारसा आहे किंवा जुना इतिहास आहे तो तुम्ही याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करताय, काय सांगता? बरोबर, कारण की तो लहान आहे. या वयात जर त्यांना आपण काय आपला इतिहास आहे, कोणाने काय काय सुरू केलं आहे हे जर त्यांना आता सांगितलं तरच घडेल. त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्ही हाच प्रयत्न करतो की त्याला वेगवेगळ्या भूषेमध्ये, जसं की स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी काय मागे केलं आहे आणि त्यांचा इतिहास काय होता हे कळण्यासाठी आम्ही त्याला अशा प्रकारे तयार करत राहतो. आणि तो पण खूप रिस्पॉन्स चांगला देतो, उत्साही असतो जाणून घेण्यासाठी.